जेव्हा इस्रायलमध्ये हमासनं केलं तेव्हा इन्स्टंट त्याची रिॲक्शन इस्रायलनं दिली. आपण तसं करायला हवं होतं असं अनेक जणांना वाटतं की ज्या क्षणी हे झालं त्या क्षणी आपण काहीतरी पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होतं. आपण इस्रायलचं कंपॅरिझन बघू. इस्रायल असा देश आहे की त्यांनी रिॲक्शन केली. फर्स्टली इस्रायल वॉज कॉट नॅपिंग, म्हणजे त्याच्यात दुमत नाही. आणि त्याने घेऊन गेलं म्हणजे तिथे मास स्केलवर त्यांना ते घेऊन गेलं आणि त्यांना शॉक बसला ॲक्च्युली इस्रायलने असं कसं झालं. दुसरं, हमास आणि इस्रायल इनकम्पेरेबल आहे. हमासजवळ एअरफोर्स नाही आहे, इस्रायलजवळ वन ऑफ द बेस्ट एअरफोर्स इन द वर्ल्ड आहे. आणि हमासने जे 790 किलोमीटरचं जाळं विणलं आहे टनेलिंगचं, त्यामध्ये ते वर्षानुवर्ष फाईट करू शकतात. मग त्यांना रोखायचं कसं? 790 किलोमीटरचं टनेलिंगचं जाळं आहे आतमध्ये, टनेल केलेलं आहे मोठे मोठे, त्यामध्ये जीप्स पण जाऊ शकतात. असं त्या गझा स्ट्रीपमध्ये एवढं आहे. तर ते केलं. त्यामुळे त्यांना जर प्रत्येकाला जसं माऊस आपण फ्लश करून काढू शकतो तसं काढणं खूप कठीण आहे. पण इस्रायलने काय केलं? एअरफोर्स यूज केलं. एअरफोर्स ते केव्हा यूज करू शकतात, दर इज अपोजिशन. अशी गोष्ट आपल्या याच्यात नाही आहे. तर त्यामुळे इस्रायलने जे केलं ते आपण करणं थोडंसं चुकीचं होतं किंवा कठीण होतं. पण तरी म्हणजे पेशन्स ठेवणं आणि इन्स्टंट रिॲक्शन देणं. मी अशा बाबतीत तुमच्या दुसऱ्या मताशी सहमत आहे की कुठेतरी पेशन्स आपल्याला गमावावंच लागतं. त्याच्यामुळे जेवढे फायदे इन्स्टंट ॲक्शनमध्ये होतात तेवढे पेशन्समध्ये होत नाही. पण ते इन्स्टंट ॲक्शन मग परत भोगावं पण लागतात. पण जे सक्सेस चान्सेस असतात ते इन्स्टंट ॲक्शनमध्ये जास्त असतात. आणि पेशन्समध्ये मग काय बऱ्याचशा गोष्टी हळूहळू यायला लागतात तसं. आणि मग तेवढं जसं मी तसं हार्डन टार्गेट होतं तसे सगळे त्यांची टार्गेट हार्डवाला आपली होतात, आपली मारणारे हार्ड होतात. त्याच्यामुळे पुढे यशाची शाश्वती थोडी कमी